उरण बंदिस्तीचा बंधारा तुटायच्या अवस्थेत, प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष। उरण पेन पनवेल या तिन्ही तालुक्यांना जोडणारा सर्वात मोठे गाव म्हणजे केळवणे। जवळजवळ 2000 एकर धान्य पिकणारे शेती असणारे सदन गाव। गावाच्या लोकांची हीच मुख्य उपजीविका। परंतु गेल्या 12 वर्षापूर्वी शेती आणि समुद्र यांच्यामध्ये असलेला खार बंदिस्त बंधारा फुटल्याने संपूर्ण शेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी शिरले। त्यानंतर काही राजकीय मान्यवरांनी आपापल्या परीने खार बंदिस्त बांधून शेतकऱ्यांना दिलासा दिला। गेल्या काही वर्षात ओसाड आणि नापीक झालेली जमीन पूर्ववत होऊ लागली आहे। शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने, उत्साहाने व दमाने आणि मेहनतीने आपापली जमीन कसायला सुरुवात केली असताना काही वाळू माफिया समुद्रातून वाळू चोरू करतात। त्यामुळे खारकर बंदिस्तची पातळी खालावून ढळत चालली आहे व जागोजागी तडा जाऊन अगदीच तुटायच्या अवस्थेत आली आहे। याचा वेळीच जर बंदोबस्त केला नाही तर आतापर्यंत केलेली शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया जाऊन तोंडात आलेला घास जायची शक्यता आहे। एकीकडे शेतकरी आणि शेती वाचली पाहिजे असा नारा प्रशासनाचा होत असताना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे। प्रशासनाने या वाळू माफियांविरुद्ध कठोर कारवाई आणि खार बंदिस्तीचा चोख बंदोबस्त करावा अशी सर्व शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। मुंबईसह अजय शिवकर, उरण, पनवेल। करतोय पाहणी केली, त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की इथे या भागातून रेती काढली गेलेली आहे आणि या भागातून सुद्धा रेती काढली गेली। त्याच्यामुळं या साईडला इथून खाण पुन्हा जाण्याची शक्यता आहे। इथून पाणी आतमध्ये येतंय, तुम्ही बघत असाल जी अवस्था झालेली आहे। तुम्हाला आता खालून दाखवत होती। या भागातून पाणी आतमध्ये येतोय। याचा अर्थ की हा भाग परत जर जोर भरला, जास्त मोठा उधाण आला तर हा भाग जाऊ शकतो। त्याच्यानंतर या भागातून सुद्धा पाणी आतमध्ये येते, तुम्ही बघत असाल पाण्याचा ओल दिसतो इथे आणि तिकडे एक त्या साईडला एक छोटासा ओल पडलेला आहे। म्हणजे या 2 ते 3 ठिकाणाहून पाणी आतमध्ये येऊ शकतो आणि हा पूर्ण शेतीचा भाग होता। आता इथे काय अवस्था झाली बघा, आणि इथून पाणी आतमध्ये येतोय। तुम्ही परिस्थिती बघत असाल बंधाऱ्याची। नवीनच बांधलेला बंधारा आहे पण याची अवस्था झालेली आहे। इथून पाणी आतमध्ये येतोय, याचा अर्थ हा भाग परत जर मोठा उधाण आला तर हा भाग पुन्हा वाहून जाऊ शकतो। दिसते तुम्हाला पाण्याची पातळी कुठपर्यंत आलेली। शंभर टक्के या भागातली रेती काढली गेलेली आहे, त्याच्यामुळेच आतल्या आतून पाणी आतमध्ये जातोय। जर वेळीच लक्ष दिलं नाही, वेळीच जर याच्यावरती मार्ग काढला नाही तर हा बंधारा पुन्हा जाऊ शकतो। सर्व गावकऱ्यांना विनंती आहे आणि सरपंच साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी याच्यावरती तात्काळ ॲक्शन घ्यावी।